महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई कर्जमुक्ती योजनेत खूप मोठे बदल केलेत. म्हणजे जे अगोदर होते त्याहून मोठे बदल आत्ता झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा केली आहे. यात पूर्वीच्या अटी शिथिल करून 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नेमका हा विषय काय आहे, यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि खरंच ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आहे का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर आता जी कर्जमुक्ती योजना सरकारने आणली आहे त्या अगोदर देखील एक कर्जमाफी योजना सुरू होती. त्या योजनेचं नाव होतं महात्मा फुले कर्जमाफी योजना, जी 2019 ला सुरू झाली. पूर्वी या योजनेत काही अटी होत्या. उदाहरणार्थ फक्त 50,000 रुपयांपर्यंतच लाभ मिळत होता या योजनेमध्ये, आणि ज्यांनी गेल्या 2 वर्षात कर्ज नियमित फेडले होते त्यांना देखील लाभ मिळत नव्हता. महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने हे सगळे नियम नव्या कर्जमुक्ती योजनेत बदललेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की महात्मा फुले योजनेतील पात्र शेतकऱ्यांना देखील आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळेल. म्हणजे जी जुनी योजना होती त्यामध्ये जर तुम्ही लाभदायक असाल तर आत्ताही देखील तुम्हाला लाभ मिळेल. 50,000 रुपयांची अट पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे मागील कोणत्याही 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळू शकेल. आणि या घोषणेनुसार राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. सरकारचा दावा आहे की ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे. यात 12 ते 13,000 कोटींपेक्षा जास्त खर्च राज्य सरकारला अपेक्षित आहे. आता नेमकं कोणाला किती फायदा होणार हे देखील सविस्तर पाहूया. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी म्हणजे मुद्दल अधिक व्याज हे जर तुमचं 2 लाख पर्यंत मिळून असेल तर ते माफ होईल. जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी असेल तर पूर्ण माफी मिळेल, आणि जर 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर मात्र 2 लाख माफ होऊन उरलेली जी वरची रक्कम आहे ती 31 मार्च 2027 पर्यंत भरावी लागणार आहे. या योजनेत समाविष्ट केलेला कालावधी देखील महत्त्वाचा आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, शिवाय 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे हे सर्व कर्ज माफीस पात्र राहणार आहेत. आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळेल. पण काही अपवाद आहेत. आयकर भरणारे, सरकारी नोकरीत असणारे, मासिक 25,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, निवडून आलेले माजी आमदार खासदार, पेन्शनधारक इत्यादी लोक योजनेस पात्र नसतील. सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाहीये असं देखील सांगितलंय. प्रक्रिया ही ऑनलाईन आणि पारदर्शक असणार आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांच्या डेटानुसार लाभार्थी निश्चित होतील. महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांनी विधानसभेत मागील सरकारच्या योजनांचा देखील एक उल्लेख केला. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत 44 लाख शेतकऱ्यांना मदत झाली, पण 2019च्या महात्मा फुले योजनेत त्यांना हेतू पुरस्पर वगळल्याचा त्यांनी आरोप केला. म्हणजे जे मागच्या योजनेमध्ये लाभार्थी होते त्यांना पुढच्या योजनेमध्ये लाभ नाही मिळाला असं त्यांनी म्हटलं. आणि आता त्या त्रुटी दूर करत सर्व पात्र शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पूर्वीच्या अटीनुसार 1 लाख किंवा 50,000 इतकी मर्यादा जी आहे ती अंदाजे ठेवण्यात आली होती. आता 2 लाख शेतकरी त्यामुळे वंचित देखील राहिले होते. म्हणून 2 लाखांपर्यंत ही रक्कम आता वाढवलेली आहे. या योजनेमध्ये, आत्ताच्या योजनेमध्ये 2 लाखापर्यंत ही म्हणून रक्कम नेलेली आहे. यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना कव्हर करता येईल. सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाऊ न देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय शेतीसाठी भरघोस निधी, वीज माफी, विविध अनुदान यांसह एकूण 95,000 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना आम्ही वेगळा देतोच आहे असं त्यांनी सांगितलंय. योजनेच्या निर्णयावरती विरोधी पक्षाचे नेते शरद पवार म्हणतात, सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या सर्व पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु सदर कर्जमाफी योजनेत शासनाने 2019 मधील कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना
50,000 रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची एक अट घातली होती. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे सन 2025 ते 26 आणि 26 ते 27 मधील पीक कर्ज भरण्याची घातलेली जी अट आहे, यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा एक धोका देखील होता. आता राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत शासनाने दोन्ही जाचक अटी जे आहेत ते मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्याबद्दल सरकारचे आभार. या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना, त्यांचे नेते, राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन, हे असे पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे का? त्याचे फायदे तोटे काय? अंमलबजावणी कशी होईल? हे सर्व कालांतराने समजेलच. तुम्ही पात्र असाल तर बँकेत संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईट तपासा. अशीच माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला देत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.